जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झाले आणि आज मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागलेत। जवळजवळ मतदान मतमोजणीचा पहिला पडाव संपत आहे आणि या निकालांकडे पाहिलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि राज्याच्या काही भागात दादांचा पक्ष आघाडीवर दिसतोय। विशेष बाब म्हणजे दादांच्या निधनानंतर कोणत्याही पक्षाने आक्रमक प्रचार केला नाही। सत्ताधारी असोत किंवा विरोधक सगळ्यांनीच प्रचारावर संयम ठेवला दिसला। राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की दादांच्या अचानक जाण्यामुळे मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण झाली, त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला मिळाल्याचं चित्र आहे। महत्वाची बाब म्हणजे याच पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत दादांचा पक्ष अपेक्षित इतक्या जागा जिंकू शकला नव्हता, तेव्हा राजकीय पकड कमजोर झाल्याचं बोललं जात होतं। मात्र आजचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल वेगळीच कथा सांगत आहेत। ग्रामीण भागात दादांचा प्रभाव अजूनही कायम आहे का? सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीला आघाडीवर नेत आहे का, की ही फक्त तात्पुरती भावनिक प्रतिक्रिया आहे? एक मात्र स्पष्ट आहे, दादांच्या निधनानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आणि त्यात राष्ट्रवादीची आघाडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते आहे। पुढील काळात ही सहानुभूती टिकते की महानगरपालिका निवडणुकांप्रमाणे चित्र बदलते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे।